सकाळी सकाळी चहा ठेवलाय मी इथे. सकाळी सकाळी आमच्या मावशी पण आल्या सकाळी. आज लवकर आवरून जाईल आहे ना मावशी? हो, चहा प्यायचा होता ना लवकर. हां, मावशींना सकाळी सकाळी चहा लागतो. आले का मग मी त्यांना चहा ठेवून दिला. अजून माझी आंघोळ बाकी आहे. आता मी आंघोळ करून देईल. झाड मी आणलेलं आहे ते लावायचं बाकी आहे. पुण्याहून झाड आणलंय, शोचं झाड आहे, पण ते लावायला सुद्धा वेळ नाही आहे. तर लक्ष पण स्कूलला गेला आहे आणि आम्ही पुण्याहून काल परवाच आलो. व्लॉग बनायला तर वेळच नसतो. झाडांना पाणी टाकायचं राहून गेलं. 2-3 दिवस की पूर्ण सुकून जातात ते. हे गवती चहा आहे, हा पण सुकून गेलेला आहे. कढीपत्ता आहे. 2-3 दिवसाचा गॅप गेला की लगेच ते सुकून जातात, कारण आता हीट जास्त वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळे. सकाळी सकाळी पक्ष्यांचा खूप आवाज येतो. या समोरच्या झाडावर खूप पक्षी बसलेले असतात, ते बघा दिसतात इथून. सकाळी सकाळी तर एकदम छान त्याचा आवाज असतो. मी आंघोळ वगैरे करून रेडी होते, तोपर्यंत चहा पण उकळतोय. आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही आणि मावशी चहा घेणार आहे. तुम्ही म्हणाले की पटकन आंघोळ झाले, तर हो, मला दररोज फास्टच करावं लागतं स्वयंपाक सगळ्या गोष्टी, तरच माझं आवरून होतं. कळलं आहे छानपैकी. त्याच्यात गवती चहा घातला मी. गवती चहाचा चहा मला खूप आवडतो. मावशी घ्या इकडे. मावशीचे भांडे घासून झाले जोपर्यंत माझा चहा होत नाही. काढणार आहे. लक्षला खिचडी दिली म्हणून मला स्वयंपाक बाकी आहे. तर आता मुळ्याची भाजी करायची म्हणून मी ते मुळ्या आता धुवून घेते आणि किसून घेते. खूप दिवसातून मी मुळा खाणार आहे. मुळ्याची भाजी मला खूप आवडते आणि गावाहून आणले होते मुळे. आज त्याचा मुहूर्त येतोय. ला आवडत नाही म्हणून त्याला मी खिचडी दिली, फिक्की पिवळी खिचडी, आणि आम्हाला मुळ्याची भाजी आणि चपाती करणार आहे. आवरून झालं आणि शाळेत निघायची तयारी आहे. तर आता इथून मी पायी जाणार आहे, कारण माझी गाडी सध्या नेत नाही आहे. मी दुसऱ्यांच्या गाडीत जात आहे. तर चला आता आपण निघूया शाळेसाठी. तर चला आता मी निघणार आहे शाळेत. वाजले 9:30. 9:30ला 5 मिनटं बाकी आहे. इथून मी पायी रिलायन्सपर्यंत जाणार आणि मग तिथून मला गाडी आहे. तर आज आमच्या बिल्डिंगमधलं लग्न आहे. संध्याकाळी आम्ही लग्नाला पण जाणार आहे. इथे खाली मांडव पण पडलेले आहे. एवढं आहे की इथे गर्दी थोडी कमी आहे, कारण लॉन्सला लग्न असल्यामुळे. तर ही आपली गाडी आहे. हे बघा मांडव पडलेलं आहे. थोडं चाललं की मला दम लागणे वगैरे आजार झाले ते. म्हणजे डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की थोडा व्यायाम करा, योगासने करा, पण योगासन करायला वेळ नाही आहे. माझा थोडा व्यायाम पण होतो. पहिले तर व्यायामच नव्हता. म्हणजे लिफ्टमधून खाली उतरली का लगेच गाडीत बसायचं आणि निघायचं. तर इथून मी रिलायन्सपर्यंत पायी जाणार आहे. तर आता मी सिग्नल क्रॉस करून जाईल. गाडी आलेली आहे समोर. तर आम्ही पोचलो रिलायन्सला आणि गाडीत पण बसलो. ह्या माझ्या मैत्रिणी अजून 2-3 पुढे आहेत. तर आता आम्ही शाळेतून आलो आणि आवरून वगैरे आम्ही चाललोय लग्नाला. आमच्या बिल्डिंगमधलं लग्न आहे. लक्ष गेला आहे त्याच्या फ्रेंडसोबत पुढे, आणि आता आम्ही चाललेलो आहोत. राजबिहारीजवळ ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. आता लग्नाला किती वाजता पोहोचू माहीत नाही. इथून 15-20 मिनिटाचं अंतर आहे, पण मग तरी ट्रॅफिकमुळे जाता येत नाही आज लग्नाची तिथी असल्यामुळे. आता ट्रॅफिकमध्येच थांबावं लागेल, कारण मागेही जाता येत नाही, धड पुढे नाही. रस्ता पण छोटा आहे. कंप्लीट 10-15 मिनटं झाले आम्हाला इथे स्टॉप होऊन. अजून गाडी हालत सुद्धा नाही आहे. म्हणजे तिकडची लेन चालू आहे, पण इकडच्या लेनला काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही आहे. आणि नेमकी लक्षला पण दिलं आहे पुढे पाठवून. तर आम्ही आत्ताशी पोचलेलो आहोत लग्नाला. 15-20 मिनिटाचं आम्ही वेटिंग केली ट्रॅफिक सुटण्याची. चाललेलो आहे लग्नाला.
काय आणू का? कसं आहे तुला? तर लग्न झालं आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. लग्न लागलं गेलं होतं कारण ऑलरेडी आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. ट्रॅफिक बराच उशीर झाला निघायला.